पावसाचा जोर वाढल्यानं भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढतेय। ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। राधानगरी धरण 62% भरलंय। सध्या धरणातून 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। यावर्षीच्या मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसानं दमदार सुरुवात केल्यानं जून महिन्यातच नद्या पात्राबाहेर आल्या आहेत। मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामध्येच मान्सूनची एंट्री झाल्यामुळे भात पेरण्या बिनाघातीच्याच झाल्या। काहींच्या उगवणीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला। काही शेतकऱ्यांची उगवलेल्या पिकांची मशागत नसल्यानं तण वाढलंय। सध्या शेतकरी अशा कामांमध्ये व्यस्त आहे। संततधार पावसानं राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होतीये। राधानगरी धरणाची पाणी पातळी 326.60 वर गेली असून पाणी साठा 5.11 टीएमसी इतका झालाय। धरण 62% भरला असून सध्या धरणातून बीओटी मधून 1600 क्युसेक तर सेवाद्वारमधून 1500 क्युसेक असा एकूण 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होतोय। त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये। पावसाचा जोर कायम राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्या अगोदरच पाणी विसर्गाचं नियोजन करणं गरजेचं आहे।